लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। विरदेल येथील वैकुंठ रथ निकृष्ट अवस्थेत, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील वैकुंठ रथ म्हणजे स्वर्गरथ सध्या अत्यंत निकृष्ट अवस्थेत पडून असल्याचं चित्र समोर आलंय। अंत्ययात्रेसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी वापरला जाणारा हा रथ दुरावस्थेत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वैकुंठ रथाची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल करणं आवश्यक असताना ग्रामपंचायत प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। त्यामुळे गरजेच्या वेळी हा रथ वापरण्यास अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासासाठी वापरला जाणारा वैकुंठ रथ ही अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सुविधा आहे, मात्र त्याची अवस्था पाहता त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचं दिसून येतंय। ग्रामस्थांनी वैकुंठ रथाची तातडीनं दुरुस्ती करून तो पुन्हा सुस्थितीत आणावा, तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। विरदेल ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर बाबीची दखल घेणार का? वैकुंठ रथाची दुरुस्ती कधी होणार याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।